बुलेटिनच्या सुरुवातीला एफडीए संदर्भातलीच बातमी। एफडीएच्या धडक कारवायांवरून आता हायकोर्टाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला। एफडीएच्या कारवाया फक्त सर्वसामान्यांवर केल्या जातात, मात्र नेत्यांच्या आणि प्रतिष्ठित लोकांच्या आस्थापनांकडे दुर्लक्ष केलं जाते, असं पुन्हा एकदा कोर्टाने सुनावणी दरम्यान नमूद केलंय। अन्न आणि औषध प्रशासनाने काही खासगी हॉटेल्सवर धाड टाकत कारवाई केली आहे। या प्रकरणी हॉटेल चालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। गेल्या सुनावणीत न्यायालयाने एफडीएला खासगी आस्थापनांप्रमाणेच सरकारी आस्थापनांचीही तपासणी करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार एफडीएने मंत्रालयाच्या कॅन्टीनची तपासणी करून अहवाल सादर केला होता। मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये एकही कीटक सापडला नाही असं एफडीएने अहवालात सांगितलं होतं, मात्र हा अहवालच आता एफडीएला अडचणीत आणणारा ठरलाय। कोर्टाने त्याच ठिकाणची पाहणी करण्यासाठी काही वकिलांना पाठवलं आणि त्यानंतर तिथं वेगळीच परिस्थिती दिसून आली। वकिलांच्या पथकाने कॅन्टीनमध्ये 98% अस्वच्छता असल्याचा अहवाल कोर्टाकडे सादर केलाय। दरम्यान या प्रकरणी आता 6 ऑगस्टला पुढची सुनावणी होणार आहे। दरम्यान एफडीएच्या अधिकारी आणि हायकोर्टाने पाठवलेल्या वकिलांच्या तपासणीत मोठी तफावत आढळली आहे। यावरून कोर्टाने एफडीएच्या अधिकाऱ्यांना काय सुनावले आपण पाहूयात। मंत्रालयाचं कॅन्टीन 98% स्वच्छ, एफडीएचा अहवाल। एफडीएने अहवाल मुंबई हायकोर्टात सादर केला होता। एफडीएच्या तपासणीवर मुंबई हायकोर्ट असमाधानी होतं। तपासणीचे व्हिडिओ का काढले नाहीत असा कोर्टाने सवाल केला। 5 स्टार हॉटेलमध्येही माशी आणि झुरळ आढळतात असं कोर्टाचं म्हणणं होतं। मंत्रालय कॅन्टीनमध्ये एकही कीटक नसल्याचा दावा हास्यास्पद असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं। त्यानंतर एफडीए फक्त खासगी आस्थापनांना टार्गेट करतं असं कोर्टानं आजच्या सुनावणी दरम्यान म्हटलंय। न्यायाधीशांनी 4 वकिलांसह एफडीए पथकाला पुन्हा एकदा मंत्रालयात पाठवलं। वकिलांसोबत तपासणी दरम्यान व्हिडिओ तयार केले गेले। पाण्याच्या ड्रेनच्या जाळ्या उघड्या असल्याचं आढळून आलं। फ्रीजमध्ये अस्वच्छता होती। किचनच्या बेसिनचा परिसरही अस्वच्छ होता। उपाहारगृहात 98% अस्वच्छता असल्याचा वकिलांनी अहवाल दिला।